नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय मटारचा खिमा. खिमा आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचा खातो. पण सध्या मटारचा सीझन चालू आहे. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी मटारच्या रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. अतिशय सोपी रेसिपी आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. चला हा मटारचा खिमा कसा बनवलाय हे मी तुम्हाला दाखवते. पाऊण वाटी इथं मी फ्रेश मटार घेतलेत. त्यानंतर 1 चमचा तीळ, 1 चमचा मगज बी आणि 2 काजू 10 मिनिटं भिजत ठेवलेत. त्याचबरोबर इथं आता मी चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, जिरं, मोहरी आणि पाव चमचा हळद घेतली. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली. सगळ्यात अगोदर आता आपल्याला आपण जे मगज बी, तीळ आणि 2 काजू भिजत घातले होते ते आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून वाटून घ्यायचे. इथं मी आता हे वाटून घेते. त्याचबरोबर आपण जे हिरवे वाटाणे घेतले होते त्याच्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि ते जे वाटाणे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि ते पण आपल्याला वाटून घ्यायचे. जास्त बारीक करायचं नाहीये. प्लस मोडवर फक्त आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचंय. हे बघा, या पद्धतीने इथं मी हा जो हिरवा वाटाणा आहे तो वाटून घेतलाय. गॅसवर आता मी एक कढई तापवायला ठेवली आणि कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेल चांगलं तापलं की याच्यात आपल्याला जिरं घालून घ्यायचंय. त्याचबरोबर मोहरी घालून घ्यायची. जिरं मोहरी चांगलं तडतडू द्यायची. त्यानंतर याच्यात आपल्याला आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो सगळा कांदा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचाय आणि याला चांगलं परतून घ्यायचंय. इथं मी सगळा कांदा कढईमध्ये घालून घेतलाय आणि त्याला व्यवस्थित असं परतून घेतलंय. कांदा लवकर शिजावा म्हणून आपण याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतोय आणि पुन्हा एकदा कांदा व्यवस्थित असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मीठ घातल्यामुळं काय होतं, कांदा जो आहे तो लवकर शिजला जातो. आता इथं कांदा छान व्यवस्थित असा परतला गेलाय. खूप पण काळा किंवा खूप पण ब्राऊन होऊन द्यायचा नाहीये. आता याच्यात आपल्याला आपण जो बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो होता तो सगळा टोमॅटो आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं याला मिक्स करून घ्यायचंय. आता कांदा टोमॅटो इथं छान व्यवस्थित असा परतला गेलाय. याच्यात आता आपल्याला आपण जी अद्रक लसणाची पेस्ट घेतली होती ती 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि ही पण पेस्ट आपल्याला छान व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. हे बघा, अद्रक लसणाची पेस्ट घातली की लगेचच कांद्याला तेल सुटतं. 1 ते 2 मिनिटांमध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट परतून घेतली. आता त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेतोय. त्याचबरोबर मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि धनेची पावडर इथं आपण आता कढईमध्ये घालून घेतली आणि याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. एका बाजूला मी गरम पाणी केलं होतं. मसाल्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेते म्हणजे आपले जे मसाले आहेत ते छान असे परतले जातील आणि मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटन. इथं हे बघा, 2 ते 3 मिनिटातच आपले मसाले छान परतले गेलेत. आता याच्यामध्ये आपण जी मगजबीची पेस्ट करून ठेवली होती ती सगळी पेस्ट मी कढईमध्ये घालून घेते आणि ही पण पेस्ट छान व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. 1 ते 2च मिनिटं लागतात हे परतायला. हे बघा, 1 ते 2 मिनिटातच छान व्यवस्थित असं तेल सुटलंय. आता पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घेऊ म्हणजे मसाले खाली चिकटणार नाही. इथं मी या पद्धतीने सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. याच्यात आता मी जो वाटलेला आपला वाटाणा होता तो मी याच्यामध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं.
तर हे बघा, या पद्धतीने सगळा जो वाटलेला वाटाणा होता तर तो मिक्स करून घेतलाय. आता वाटाणा शिजण्यासाठी आपल्याला याच्यात थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचंय. तर खूप पण पाणी घालायचं नाही, कारण वाटाणा हा लगेच शिजतो. तर इथं मी थोडंसंच पाणी घालून घेतलं आणि आपला हा जो वाटाणा आहे तर तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतलाय. कढईवर आता एक झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं. तर आता 3 ते 4 मिनिटं झाली, वाटाणा कसा शिजला हे बघू. तर हे बघा, तेल पण खूप छान सुटलंय. आता आपल्याला इथं पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आपला हा जो खिमा आहे तर हा खाली चिकटणार नाही. तर या पद्धतीने मी आपला जो वाटाण्याचा खिमा आहे तर तो असा मिक्स करून घेते. यात आता आपल्याला काळा मसाला घालून घ्यायचा आहे. काळा मसाला नसेल नाही घातलं तरी पण चालेल. आणि आपण जो गरम मसाला घेतला होता तर तो गरम मसाला मी याच्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. हे मसाले वरून घातले ना की खिम्याची जी चव आहे तर ती खूपच छान लागते. आता याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि फक्त एक आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. तर हे बघा, इथं आपला मटार खिमा बनून तयार झालाय. खूप छान व्यवस्थित असं शिजलं गेलाय आणि तेल पण खूप छान सुटले. तर आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने इथं आपला जो मटारचा खिमा आहे तर तो बनून तयार झालाय. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला, अशाच नवनवीन रेसिपी घेऊन लवकरच भेटूया.